तुमची लहानपणीची शाळा बघायला आवडेल मला. मी येऊ प्लीज? तुम्ही शाळेत? मग कपड्यांचं काय करायचं? कपडे? कपडे नाही, कापडे कापडे सर. ज्यांनी मला बोलवलंय ना चीफ गेस्ट म्हणून, त्यांचा मला फोन येतोय का वापस. अरे बापरे, किती मिस कॉल आहेत बघा. उशीर झालाय मला. आपण नंतर जाऊ. हा बरोबर आहे वैदेही, त्याला जाऊ दे अगं. म्हणजे चीफ गेस्ट असा उशिरा गेलेला बरं नाही दिसणार ना. मी तुला दाखवेल ना नंतर निवांत शाळा. तू जा तू. हा निघतो मी. हा नाही बरोबर आहे, तू उशीर होईल ना तुला. ठीक आहे. अरे माझी काही एवढी पण इच्छा नव्हती खरंच, आणि नाही न्यायचंय तुला तर इट्स ओके, खरंच काही हरकत नाही. तसं नाही, म्हणजे तुम्ही आता जाणार, साडी बदलणार, आवरणार, याच्यात वेळ जाणार ना. मी नाही साडी बदलणार आहे. मी रेडी आहे. केस पण सुकलेत माझे, फक्त टॉवेल काढायचा आहे. मी खरं सांगते, मला 5 मिनिटं पण नाही लागणार. मी अशीच आहे आणि अशी आहे. पण आले लगेच. जाऊ नको, तुम्ही आले, थांब ना अगं. स्वतःच्या शाळेत चीफ गेस्ट म्हणून इन्व्हिटेशन मिळणं म्हणजे कसलं भारी फिलिंग असेल ना. आणि आता शाळेत गेल्यावर आठवणी ज्या ताज्या होतील त्या वेगळ्याच. काय सॉलिड दिवस होते यार ते. तेच प्रताप, तुला शिक्षकांनी कधी कोंबडा केलं होतं का रे? 100% केलं असणार. आता तू एवढी मस्ती करतो, मग तेव्हा तर किती करत असशील? मला सांग, आज कार्यक्रम आहे हे कळलं, पण नक्की काय निमित्ताने कार्यक्रम ठेवला हे नाही कळलं. म्हणजे काहीतरी स्पेशल असेल ना आज. तेच प्रताप, काय झालंय? मी तुझ्या सोबत आले हे आवडलं नाहीये का तुला? मी एवढंच असेल ना तर मी जाते, खरी जाते. पण मी कुठं काय म्हणलंच नाहीये. तोच तर प्रॉब्लेम आहे. अरे मग मगाचपासून मी तुला काहीतरी विचारते, तू फक्त हा हो एवढंच म्हणतोयस. अरे थांब, 30 मिनिटात थांब. काय झालं? अरे कुठे वळवतोयस तू गाडी? आपल्याला त्या रस्त्याने जायचं होतं ना. हा रस्ता बाहेरच्या गावाला जातो, हायवेला. हा ते बोलण्याच्या नादात तुम्ही किती बोलताय. तुम्ही डिस्टर्ब होता ना मला, बडबडत नुसती. थांबा जरा, शांत बसा जरा तुम्ही. एवढं कुठे बोलली मी? चल लवकर चल, शाळेत जायचं, उशीर होतो. चल. उशीर होतोय काय? उशीर झालाच आहे. तिकडं मैदानात माझी वाट बघत असणार. मी इथं कल्पना, काल गुरुजी बोलून गेले होते ना की उद्यापासून प्रॅक्टिस करायची ते. आज काय झालं? दांडी मारली का काय? असं काही नाही हो, कदाचित त्यांची तब्येत बरी नसेल म्हणून आले नसतील ना. आणि तुम्ही जरा विचार करा, ते आहेत म्हणून आपण आज या मैदानावर आलो, नाही तर हे मैदान फक्त शाळेच्या खिडकीतून बघण्यापुरतच राहिलं होतं. मला काय वाटतं, गुरुजी कुठल्या तरी कामात अडकले असतील, पण ते नक्की येणार. मला नाही वाटत. काल बघितलं नाही का, सुगत सर कसे बोलले, टीम तयार करा, मुलींना सेमीफायनल पर्यंत घेऊन जा म्हणाले. आणि पवार गुरुजी कसे घाबरले का? नको नको करत होते काय ग? नाहीतर या भीतीने घराबाहेरच पडले नसतील. शेवटचं सांगते, गुरुजींबद्दल वाईट बोलायचं नाही. वाईट कोण बोलते का? जे खरं तेच सांगते. ते आज काही येत नाही. गुरुजी येणार म्हणजे येणार. नाही येणार, येणार. नाही येणार, येणार. नाही येणार, येणार. येडछाप. लक्ष्मी कुठे आहे? कल्पे कुठे आहे तुमचं नवीन मास्तर? का बसले सुखात्म सरांची भाजी निवडत? अगं ते अजून आले नाहीयेत, येतच असतील. म्हणजे रोज वेळेतच असतात. आज काय माहिती कसं उशीर झाला. आम्हाला रोज म्हणतात वेळेत यायचं, हे करायचं, ते करायचं.